मीन रास. वृषभेतील सूर्य मीन राशीच्या जातकांना संवाद, प्रवास आणि नवीन कल्पनांच्या दिशेने सक्रिय ठेवणारा ठरणार आहे. गुरुचा प्रभाव तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि आध्यात्मिकता वाढवेल, तर बुधामुळे व्यवहारात वेग येईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून वाणी लाभयोग आणि प्रवास सिद्धियोग ह्या आठवड्यामध्ये तयार होत आहे. त्यामुळे एखादा महत्त्वाचा संपर्क, संदेश व अचानक भेट तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला मनात नवीन योजना आकार घेतील, मात्र भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार करणे आवश्यक राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कल्पकतेला आणि शांत स्वभावाला विशेष महत्त्व मिळेल. लेखन, अध्यापन, संगीत, आध्यात्मिक क्षेत्र, मीडिया किंवा समुपदेशनाशी संबंधित व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क वाढवणारा असून ऑनलाईन व्यवसाय, प्रवास, शिक्षण किंवा कला क्षेत्राशी संबंधित कामात विशेष प्रगती साधाल. काहींना छोट्या प्रवासातून देखील या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कोणत्याही व्यवहारात भावनेपेक्षा कागदपत्रांवर विश्वास दाखवणं अधिक आवश्यक आहे. तेव्हा कुठलाही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कल्पनाशक्ती आणि अभ्यासातील रुची वाढवणारा ठरेल. साहित्य, कला, मानसशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ व विशेष संधी या आठवड्यात मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढणार असून घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. काहींना मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. मात्र अति अपेक्षा नात्यात तणाव निर्माण करू शकतात. तेव्हा जोडीदाराकडून अनपेक्षित अपेक्षा ठेवू नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून छोट्या छोट्या मार्गांनी पैसे येण्याची शक्यता आहे. प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरगुती कारणांमुळे ह्या आठवड्यामध्ये मीन राशीच्या जातकांचा खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना पाय दुखणे, सर्दी, थकवा किंवा मानसिक संवेदनशीलता यामुळे त्रास होऊ शकतो. तेव्हा पाणी पिण्याचे प्रमाण भरपूर वाढवा. पूर्ण झोप घ्या. ध्यान, मंत्रजप आणि शांत संगीत तुम्हाला मनाला उभारी देणारे ठरेल. त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि समुद्री हिरवा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी रात्री एका छोट्या तांब्याच्या किंवा स्टीलच्या वाटीत थोडे गंगाजल आणि स्वच्छ पाणी एकत्र करून त्यात 1 चिमूट हळद आणि 1 तुळशीचे पान टाका. ती वाटी झोपताना पलंगाजवळ ठेवा आणि सकाळी ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणारा ठरेल. मानसिक गोंधळ त्यामुळे कमी होईल आणि घरात शांतता तसेच शुभसंधी आकर्षित करण्यात मदत करेल.